चला आता इकडे बरं झालं, इकडे मंदिरावर आलो बा. इकडे इकडे आता कोणीच नाही येत. आता पाहतो ना, नैना मॅडमला फोन लावून उचलला पाहिजे, पण तिनं नाही तर घरच्यानं कोण नाही उचलला पाहिजे बा. हॅलो. बापरे, किती गोड आवाज आहे. हॅलो, कोण बोलताय? काय बोलावं ते काही सुचू नाही राहिलं बा. नेमकं काय मारतेला काही विचारलं बी नाही मी, कसं बोलावं काय बोलावं ते. हॅलो, काय आवाज येऊन नाही राहिला ना? रेंज नाही वाटते, जाऊ द्या, कट करतो. हॅलो हॅलो हॅलो. हा, आला आवाज. कोण बोलताय? हॅलो. हा हा, मी ते भानुदास बोलतोय. इथे जरा रेंज नाही ना, त्याच्यामुळे आवाज नसेल येत. हा, बोला ना. माझा नंबर कसा काय आला तुमच्याजवळ? ते डॅनी आबीजी जोडून घेतला मी. ते मला बाबासोबत बोलायचं होतं ना तुझ्या. ते तुझं बाबाचा फोन बिघडला म्हणते ना, काय पाण्यात पडला का काय झाला ते. म्हणून मग त्यांनी तुमचा नंबर दिला, म्हणून म्हटलं लावून बघावं. बाबासोबत बोलायचं आहे का? बाबा तर बाहेर गेले, मग आल्यानंतर फोन लावू का? नाही, राहू दे ना, तसं काही अर्जंट नाही आहे. पण सहज त्या दिवसपासून आलो ना, तेव्हापासून बाबासोबत बोललो नाही, म्हणून म्हटलं चला फोन लावून बोलावं थोडं. पण बरं झालं तुमचा नंबर भेटला, तर तुमच्यासोबत बोलायला भेटलं. मग कसं काय चालू आहे तिकडं? तब्येत वगैरे चांगली आहे ना? तब्येत? माझी तब्येत तर नव्हती बिघडली, मी तर चांगलीच आहे माझी तब्येत. नाही तसं नाही, तसं चांगलीच आहे तुमची तब्येत. पण नाही म्हटलं, तसं असं विचारलं मी फक्त, असं म्हणजे की तब्येत गिबेत चांगली आहे ना, असं असं विचारलं. हो, तब्येत वगैरे चांगली आहे, सर्व मजेत आहे. काय बोलावं काय सुचून नाही राहिलं बा. तब्येत कशी विचारा काय ते नाही समजलं मला. कसं काय बा, कसं काय सुचून नाही राहिलं. पहिल्यांदाच एक तर फोन केला. हॅलो, काही आवाज नाही उडाला. रेंज गेली का कडे? हॅलो, माझा आवाज येते काय तुम्हाला? हॅलो हॅलो. हा, हॅलो हॅलो, येऊ राहिला आवाज. ते कसं मी पहिल्यांदाच फोन लावला ना, त्याच्यानं मला असं काय बोलावं काय नाही असं सुचायला नाही, सुचू नाही राहिलं. बरं, मग जेव्हा तुम्हाला सुचेल तेव्हा मग फोन लावजा. हॅलो हॅलो, थांब थांब, कट नको करू, कट नको करू. कट नाही केला मी, हाय कानालाच लावलेला आहे. एवढं एवढं काय घाबरले तुम्ही? बा काय 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 होतं? घाबरलो नाही. आणखी मला बोलायचं आहे, म्हणून मग कसं म्हटलं ठेवू नको, नाही तर म्हटलं तू ठेवशील. बरं, बोला ना, काय बोलता? काय बोलावं आता, मला तर बोलतच राहा वाटू राहिलं, पण काय बोलावं हेच नाही सुचू राहिलं. नेमकं काय बोलावं. काय मग शेतीतलं तुमचं ते कांदे कांदे वगैरे बरं आहे? मस्त कांदा लावला होता ते बरं आहे का? मस्त निघाला का चांगला? शेतीचं काय, ते बाबाच पाहतात शेतीचं. आम्ही शेतावर कधी असं गेलो डब्बा पार्टीला तर, नाही तर तसं काही जात नाही. आपल्या शेतीतलं काही समजतही नाही त्यातलं. नाही, शेतात जाऊ नका तुम्ही, कारण शेतात चिखल असते ना. त्या चिखलामध्ये जर चिखल जर पायाला लागला तर तुमचे आता थंडीमुळे पाय उलाचे ना, ते चिखल जर पायाला लागला तर पाय उलतात. ते भाण्या, ते चिखला गिलाच्या काय गोष्टी करू राहिला फोनवर बोलायला, ते काय लक्ष नाही. ते भाण्या कुत्रं चाललं ना, ते मंदिरात चाललं कुत्रं. हाड हाड. हॅलो, हा मी नंतर फोन करतो. हा, काय रे भानू, कोणासोबत बोलत होता रे बा? नाही हो, ते आम्ही कांदा लावला ना, ते साहेबाला विचारत होतो, गाटा आहे बा, चिखल आहे तर ते त्यातून बा फिरलं चालते का वावरात, टप्पा गिपा बदलाले येले त्याले. फोनवर कोणाला विचारून कुठे शेती करता येते का? त्यात लय भाऊ अनुभव पाहिजे त्याले, अनुभव असल्याशिवाय कुठे शेती होईल का? जाऊ दे, मला बी जा लागते लवकर वावरात, पाया लागतो जातो बा. चला मंडळी, असं झालं बा, मॅडम सोबत आमचं बोलणं झालं. पण काय बोलायचं काय नाही आम्हाला जरा सुचलं नाही, पण कसं तरी बोललो. आता जास्त आणखी बोलायचं होतं, पण ते काशीनाथ भाऊ आले, त्याच्यानं काही बोलता आलं नाही. आम्ही फोन फोन कट करायचं काम पडलं. कधी ना कधीतरी आमची भेटही घडून येईल वा, सांगता येत नाही. पण आता हे एपिसोड आपण नंतर पाहू. आता मधात दुसरे एपिसोड टाकू, त्यानंतर परत भानुदासचं प्रेम हे एपिसोड आपण नंतर कंटिन्यू करू. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.